राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूया। देवनी आरोग्य शिक्षण सुज्ञ करू प्रत्येक जण ध्येय एकची जाणं आरोग्य संपन्नेचे या युक्तीचा वापर करून आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अनेक योजना राबवल्या आपल्या वारीसाठी, वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा रस्त्यावर इतर ठिकाणी आणि तसंच सगळ्यात मोठी आरोग्य सेवा म्हणजे महाआरोग्य शिबिर जे आपल्या पाठी तुम्हाला दिसतंय। या आरोग्य शिबिराला आतापर्यंत हजारो भाविकांनी हजारो वारकऱ्यांनी भेट दिली। अगदी पायाला लागलेल्या ठेचेपासून ते तुमच्या नेत्रदृष्टीपर्यंत सगळ्या प्रकारचा उपचार मोफत या आरोग्य शिबिरात केला जातो। चला तर मग मंडळी आपणही जाऊया आणि इथल्या वारकऱ्यांना इथल्या डॉक्टरांना भेटूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया। विठ्ठल विठ्ठल सगळ्यात जास्त कुठला आजार घेऊन आलेत वारकरी? चालून चालून पाय दुखणं हे आणि गुडघेदुखी आणि म्हणजेच की संधिवात। तर यामध्ये संधिवातासाठी आम्ही ट्रीटमेंट दिलीच आहे, पण मला आत्ता जसं सांगता येईल की कॅन्सरसाठी आपली जनजागृतीसाठी एक व्हॅन शासनाने आणून ठेवली इथे आणि त्या कॅन्सरच्या प्रीपॅप टेस्ट म्हणून ज्या आधी टेस्ट असतात त्या केल्या गेलेल्या आहेत आणि असंख्य महिलांना त्याचा लाभ झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापुरातून फिजिओथेरपीचं पथक मागवून या त्यांच्या गुडघेदुखीला आणि त्यांच्या पायदुखीला मलम चोळणे, तेल लावून देणे, त्यांचा मसाज करणे, ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, त्यावश्यक सेवा स्थिती, ICU कक्ष आहे। तर असे अनेक विभाग आपल्याकडे आहेत। कुठल्या कुठल्या बाबतीत सेवा आहे थोडीशी माहिती देऊ शकता का डॉक्टर? सध्या हे जे आम्ही इथं जे आहे ते हे जनरल ओपीडी आहे, ह्याच्यामध्ये आम्ही सर्व गोष्टीचं चेकअप करतो आणि जर आम्हाला ह्याच्यात न वाटलं तर त्याच्या शेजारीच एमडी मेडिसिन आहेत, अच्छा, त्यांना आम्ही रेफर करतो आणि त्यांना जरी वाटलं तर ते बाबा चेस्ट पेन वगैरे असेल किंवा काय असेल तर त्याच्या शेजारी जी ECG रूम आहे, ECG लेगी काढून इथं तत्काळ त्यांना गोळ्या औषध दिली जातात आणि नेत्र विभाग पण आपल्या इथं कार्यरत आहेत। आपली ही जी सुविधा आहे 24 तास सध्या इथं कार्यरत आहेत आणि ह्याच्या बाहेर जे आहे ICU सेंटर आहे, ट्रॉमा सेंटर आहे आणि तिथं पूर्ण पेशंट सेटल करून आपलं जे जर समजा इंटुबेट वगैरे करण्याची वेळ आली तर आपण तिथंच करतो आणि तिथून पेशंट जे आहे ते SCDHला म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाला आपण रेफर करतो। विठ्ठल विठ्ठल। तर मंडळी आता आपण भेटूया महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतलेल्या काही माऊलींना आणि त्यांना विचारूया की त्यांचा अनुभव कसा होता। माऊली सांगा, तुम्हाला कसं वाटलं इकडे या शिबिरात? चष्मा दिला, आनंद वाटला, ड्रॉप दिला। ड्रॉप कसला? डोळ्यात टाकायला, डोळ्यात टाकायचा हा ड्रॉप, गोळ्या दिल्या पोटाच्या, पोट बिघडल्यानं हा दुखत होतं, ऍसिडिटी होती, जरा जळजळ करत होतं, गोळ्या दिल्या 4 दिवसाच्या। अच्छा, ते खाल्याबरोबर चांगला आराम वाटलं, पाय दुखत होते, अच्छा, समजा जे आपल्याला शरीराला जे दुखत समजा पाय काही मलम लावा दिला। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी आणि या कार्यक्रमात मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे। जर तुम्ही या 3 प्रश्नांची अचूक उत्तरं दिलीत तर मी मान्य करेन की खरंच तुमची तब्येत एकदम ठणठणीत आहे। चालतंय? बर, माझा पहिला प्रश्न असा आहे, मलेरियाचं खास लक्षण कोणतं? ऑप्शन 1 डोकेदुखी, ऑप्शन 2 थंडी वाजून ताप येणं, ऑप्शन 3 खोकला। मलेरियाचा ताप आणि थंडी। बर, एकदम बरोबर उत्तर दिले। आता माझा दुसरा प्रश्न आहे, चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणं आढळतात? आता पहिला ऑप्शन आहे केवळ ताप, दुसरा ऑप्शन आहे फक्त पुरळ आणि तिसरा ऑप्शन आहे तापासोबत तीव्र सांधेदुखी। मलेरिया, सांधेदुखी, गुडघे, घोटे, कुल्पा संपूर्ण तिसरा प्रश्न माझा असा आहे, डेंग्यू मध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो? पहिला ऑप्शन आहे हिमोग्लोबिन, दुसरा ऑप्शन आहे प्लेटलेट्स आणि तिसरा ऑप्शन आहे साखर। बापरे, बरंच जागरूक आहात तुम्ही सगळे आरोग्याच्या बाबतीत। विठ्ठल विठ्ठल। बरं, या आरोग्य
आरोग्य शिबिरातील काही महिला आहेत ज्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय, त्या माझ्यासोबत आहेत. आपण थोडा संवाद त्यांच्याशी साधूया. माऊली नमस्कार. नमस्कार. काय कसलं औषध घेतलं तुम्ही? खोकल्याचं, डोळ्या दुखतात, डोळ्यात मध्ये औषध दिलं टाकायला. अच्छा हो, सर्दीच्या गोळ्या. अच्छा. हो. बरोबर तपासणी झाली का? हो, बरोबर झाली. तुमची माऊली? माझी बरोबर झाली. डोळे तपास डोकं दुखू राहिलं, डोळ्यात पाणी येतं. छान तपासणी झाली. तपासणी हो, केली, हो, हो. चष्मा दिला? हो, छान दिसू राहिलं. अच्छा, चष्म्याने नीट दिसायला लागलं. वा वा.